ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रविराज सर अर्जुनला म्हणतात, आज जे काही घडलं आहे ते आपल्यासाठी धोक्याच आहे. जर नागराज सुटला तर मग आपल्यासाठी ती धोक्याची घंटा असणार आहे. मग मात्र यातून आपल्याला बाहेर पडणं अशक्य आहे. तर अर्जुन म्हणतो, मग त्यासाठी आत्ताच आपल्याला प्लॅन बी रेडी ठेवावं लागेल. तर त्याचवेळी तिथे सायली येते. सायली येताच रविराज सर सायलीला विचारतात, सायली, सुमन कशी आहे? तर सायली म्हणते, त्यांना आताच मी गेस्ट रूम मधून सोडून आले आहे. परंतु कसं आहे ना, त्यांच्या मनात नागराज काकांबद्दलची भीती कायम आहे. ती भीती जायला खरंच खूप वेळ लागणार आहे. तर रविराज सर म्हणतात, आणि जर उद्या नागराजला बेल मिळाली तर भीती ती कमी होणं शक्यच नाही. सायली म्हणते, मलाही तीच काळजी वाटत आहे की जर उद्या नागराज काका बेलवर सुटले तर सुमन काकूंची अवस्था काय होऊ शकते. अर्जुन म्हणतो, मला तरी वाटते की जर उद्या नागराज काका सुटलेत तर मग ते सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतील. रविराज सर म्हणतात, मला तरी अंदाज असा येतोय की नागराज सुटल्यानंतर तो फरार होण्याचा प्रयत्न करील. तर सायली म्हणते, नागराज काका सुटायला नकोत यासाठी आपण काय करू शकतो? अर्जुन म्हणतो, सिनियर आणि मी त्याच गोष्टीवर विचार करत आहोत. तर सायली म्हणते, आपल्याकडे एक मार्ग आहे. जे आपण अगोदर करणार होतो ते जर आता केलं तर अर्जुन विचारतो, म्हणजे? तर सायली म्हणते, एक असा मार्ग आहे की ज्यामुळे नागराज काका बाहेर पडूच शकत नाहीत. आता अर्जुन आणि रविराज सर त्यावर विचार करू लागतात. तर दुसरीकडे नागराज काका हसतच महिप्त शिकना म्हणतात, महिप्त, मी तर उद्या इथून जाणार आहे. पण तुझं कसं होणार आहे रे? उद्या सकाळी कोर्ट उघडलं की मी इथून छू. म्हणतात, सॉरी हा महिप्त, मी तुला कंपनी नाही देऊ शकत. पण तुला कसलं टेन्शन आल रे? मी बाहेर गेलो आणि तोंड उघडलं तर आता मात्र नागराज काका असं बोलताच महिप्त शिकरे धक्क्यानेच त्यांच्याकडे पाहू लागतात. नागराज काका म्हणतात, घाबरू नको, मी जरी इथून बाहेर पडलो तरी सुद्धा तोंड नाही उघडणार, कारण तसा मी शब्द दिला आहे आणि मी शब्दाचा पक्का असतो. पण तू काय करणार आहेस? तू तुझा शब्द पाळणार आहेस ना? कारण मी जरी शब्दाचा पक्का असलो तरी तुला सुद्धा तुझं वचन पाळावंच लागणार आहे. तू जर तोंड उघडलं तर काय होऊ शकत याचा अंदाज असेलच ना? तुला अंदाज असायलाच हवा, कारण त्यानंतर काय होऊ शकतात ते परिणाम तुला तर माहीतच आहेत. त्यामुळे आता तुला तुझं तोंड बंदच ठेवावं लागेल. मी जर तुला दिलेल वचन पाळत असेल तर तुला सुद्धा मला दिलेल वचन पाळावंच लागेल. असं म्हणत नागराज काकांनी आता महिप्त शिकनची बोलतीच बंद केलेली असते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी कॉन्स्टेबल नागराज काकांच्या समोर येतात आणि म्हणू लागतात, चला चला, तुमची बेल झाली आहे. आता हे ऐकताच नागराज काका मोठमोठ्याने हसतात आणि महिपा शिख्यांना म्हणतात, ऐकलंस काय म्हणालेत? माझी बेल झाली आहे. असं म्हणत आता नागराज काका हसतच बाहेर येतात. तर ते कॉन्स्टेबलला म्हणतात, एकच मिनिट. आता नागराज काका महिप्त शिखरेच्या समोर येतात आणि म्हणू लागतात, महिप्त, अरे मी तर चाललो, पण तुझं काय? अरे तू तर हुशार होतास ना, तुला सगळ्या कायद्याच्या पळवाटा खाचकेळ सगळं काही माहीत होतं. तूच म्हणायचास ना की कायद्यातून कशी सुटका करून घ्यायची मला चांगलंच माहीत आहे. अरे पण तुझाच कॉन्फिडन्स तुलाच नडला. तू अजून इथेच कितपत पडलायस? अरे तू तर केव्हाच जायला होतास इथून, पण तुला मात्र इथून सुट्टा आलं नाही. अरे मी बघ ना, मी तर निघालो, पण तुझ्यासोबत आता राहायला कोणीच नाहीये. कोर्टाला कळालं आहे की या सगळ्यामध्ये नागराज किल्लेदार याची काहीच चूक नाही आणि म्हणूनच कोर्टाने माझी बेल मान्य केली आहे. मला बेलवर सोडवलं आहे आणि लवकरच या आरोपातूनही माझी सुटका होणार आहे. पण तुझं काय रे? तू तर इथेच खितपत पडलायस. तुझी सुटका होईल असं मला तरी वाटत नाहीये. मला असं वाटते की तू आयुष्यभर असा जेलमध्ये चढत राहणार आहेस आणि इथे जेलमध्ये बसून आपल्या मेलेल्या मुलीची आठवण काढत. अरे हो, मुलीवरून आठवलं, तू तुझं वचन पाळणार आहेस ना? कारण आपल्यामध्ये एक डील झाला आहे. तुला तुझा शब्द पाळावाच लागेल, नाहीतर
मलाच परमेश्वराकडे प्रार्थना करावी लागेल की साक्षीच्या आत्म्याला शांती लाभू देत. पण जर खरोखरच तिच्या आत्मेला शांती लाभावी असेल तर आता मात्र महीप शिकरे चिडतात आणि तिथे असणार ताट नागराज काकांच्या अंगावर फेकून मारतात. आता मात्र कॉन्स्टेबल नागराज काकांना म्हणतात, तुम्ही इथून चला अगोदर असं म्हणत ते नागराज काकांना पोलिसांच्या समोर घेऊन येतात. आता तिथे ॲडव्होकेट भालेराव सुद्धा आलेले असतात आणि आता नागराज काकांची बेल मंजूर झाल्यामुळे पुढच्या प्रोसेसला सुरुवात झालेली असते. नागराज काका ॲडव्होकेट भालेराव यांचे कौतुक करत म्हणतात, कमाल केली भालेराव, तुम्ही बघता बघता तुम्ही माझी बेल मंजूर केली. असं म्हणत ते इन्स्पेक्टर सावंत त्यांच्याकडे पाहू लागतात. तर ॲडव्होकेट भालेराव म्हणू लागतात, ते तर आमचं कामच आहे नागराज किल्लेदार. तर त्यानंतर इन्स्पेक्टर सावंत कॉन्स्टेबलला म्हणतात की कॉन्स्टेबल नागराज किल्लेदार यांच्या सगळ्या वस्तू त्यांना परत द्या. आता नागराज काकांना त्यांच्या वस्तू परत मिळताच ते आपलं घड्याळ ब्रेसलेट हातात घालतात. तर ॲडव्होकेट भालेराव आता नागराज काकांना विचारतात, निघायचं ना? तर नागराज काका म्हणतात, निघायचं काय निघायलाच हो, कारण आता बाहेरची मोकळी हवा मला घ्यायची आहे. असं म्हणत नागराज काका आता घरी जाण्यासाठी मागे वळतात. परंतु त्याचवेळी अर्जुनने एक चांगलाच दणका त्यांना दिलेला असतो की अर्जुनने चिलात मारलेली असते. त्यामुळे नागराज काका खालीच कोसळतात. नागराज काका पाहतात तर अर्जुन समोर असतो. त्यानेच म्हणतात, हा काय प्रकार आहे अर्जुन, तुझा माझ्यावर राग आहे हे मी समजू शकतो, परंतु आता मला बेल मिळाली आहे त्यामुळे तू मला असं मारू शकत नाहीस आणि माझ्यावर हल्लाही करू शकत नाहीस. अर्जुन म्हणतो, तुला एका केसबद्दल बेल मिळाली आहे, परंतु बाकीच्या गुन्ह्यांच काय? नागराज काका म्हणतात, बाकीचे गुन्हे कोणते गुन्हे? कोणत्या गुन्ह्याबद्दल बोलतोयस तू? तर आता मात्र ॲडव्होकेट भालेराव अर्जुनला म्हणू लागतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, माझ्या अशिलाशी तुम्ही असं वागू शकत नाही. माझ्या अशिलावर 22 वर्षापूर्वीच्या अपघाताचा गुन्हा होता आणि त्या गुन्ह्यातून त्यांची सुटका झाली आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या अशिलावर इतर कोणत्याही आरोपाबद्दल असं बोलू शकत नाही आणि त्यांना त्रासही देऊ शकत नाही आणि असं एका नामांकित वकिलाला शोभतही नाही. तर आता अर्जुन ॲडव्होकेट भालेराव यांच्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणतो, भालेराव, एखाद्या क्लायंटशी कसं वागायचं हे मला चांगलंच माहीत आहे आणि मला काय शोभून दिसतं हे तू शिकवायचं मला अजिबातच गरज नाही. नागराज किल्लेदार, तुला काय वाटलं एका गुन्ह्यातून तुझी सुटका झाली म्हणून बाकीच्या गुन्ह्यातूनही तुझी सुटका होऊ शकते का? नागराज काका म्हणतात, असे कोणते गुन्हे आहेत? आत्ताच मला बेल मिळाली आहे त्यामुळे तू असं काहीही करू शकत नाही. तुला काय वाटते तू मला जेलमध्ये ठेवणार आहेस? तर ते तुला कधीच शक्य नाही. परंतु त्याचवेळी सायली, प्रतिमाहत्या आणि सुमन काकू एकजुटीने नागराज काकांच्या समोर येऊन उभे असतात. त्यांच्यासोबत रविराज सरही असतात. तर सायली नागराज काकांना म्हणते, नागराज काका, 22 वर्षाच्या अपघाताच्या गुन्ह्यातून तुमची सुटका झाली असेल, परंतु कौटुंबिक हिंसाचार यातून तुमची सुटका होणं शक्यच नाही. आता मात्र नागराज काकांना धक्काच बसतो. तर सुमन काकू पोलिसांना अगदी धाडसीपणाने सांगतात, इन्स्पेक्टर साहेब, माझा नवरा नागराज किल्लेदार यांच्या विरुद्ध मला तक्रार दाखल करायची आहे. त्यांच्या विरुद्ध मला गुन्हा दाखल करायचा आहे. त्यांनी नेहमीच मला त्रास दिला आहे, मला मानसिक शारीरिक त्रास दिला आहे की ज्यामुळे आज माझीही अशी अवस्था झालेली आहे. मला त्रास होण्यामागे नागराज किल्लेदार यांचाच हात नाही. आतापर्यंत त्यांनी मला खूप छळलं आहे आणि म्हणूनच कौटुंबिक हिंसाचाराची केस मला त्यांच्यावर दाखल करायची आहे. तर इन्स्पेक्टर सावंत आता सुमन काकूंना विचारतात, तुम्ही हे लेखी द्यायला तयार आहात का? तर सुमन काकू ठामपणे सांगतात की हो, तुम्ही फक्त सांगा की मी कुठे सही करायला हवी, मी तिथे सही करायला तयार आहे. परंतु नागराज किल्लेदार यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायलाच हवी. आता मात्र नागराज काका म्हणतात, हा काय प्रकार आहे? अर्जुन म्हणतो, हा काय प्रकार आहे?
हे तुला लवकरच कळेल. तर अर्जुनला नागराज काका म्हणतात, मला काहीही फरक पडत नाही. मला एका गुन्ह्यातून तर बेल मिळालीच आहे. आणि आता इथल्या दुसऱ्या क्षणाला मी तर या केस मधूनही सुटू शकतो. मी आत्ताच्या आत्ता बेलसाठी अप्लाय करू शकतो. त्यामुळे तू मला अडकवण्याचा प्रयत्न करू नकोस. तर इन्स्पेक्टर सावंत ॲडव्होकेट भालेराव यांना म्हणतात, तुमच्या क्लायंटची एका गुन्ह्यातून सुटका झाली आहे, परंतु त्यांच्यावर डोमेस्टिक वायरलचा आता जो दुसरा गुन्हा झाला आहे त्याबद्दल त्यांना सुटका मिळू शकत नाही. त्यांच्यावर एवढा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे की तुम्ही त्यांना सोडवू शकत नाही. तर आता नागराज काका अर्जुनला म्हणू लागतात, अर्जुन, तू कितीही मला अडकवण्याचा प्रयत्न कर, परंतु ॲडव्होकेट भालेराव मला इथून सोडवून घेऊन जातीलच. तर अर्जुन ॲडव्होकेट भालेराव यांना एका शब्दातच म्हणतो की ॲडव्होकेट भालेराव, तुम्हीच सांगा, तुमच्या क्लायंटला डोमेस्टिक केस म्हणजे काय असतं. तर त्यावेळी ॲडव्होकेट भालेराव मात्र शांतच असतात. नागराज काका म्हणतात, ॲडव्होकेट भालेराव बोला ना, तुम्ही असे शांत का आहात. तर ॲडव्होकेट भालेराव नागराज काकांना म्हणतात, सॉरी किल्लेदार, परंतु या गुन्ह्यातून मी तुमची सुटका करू शकत नाही, कारण या गुन्ह्यासाठी कुठल्याही प्रकारची बेल मिळत नाही. आता मात्र नागराज काकांना धक्काच बसतो. तर नागराज काका सायली, सुमन काकू यांना म्हणू लागतात, तुम्ही मला कितीही अडकवण्याचा प्रयत्न केलात तरी मी अडकणार नाही. मला माहीत आहे मी जेलमध्ये सडावं, यासाठीच तुम्ही सगळं काही करताय. नागराज काका सायलीला म्हणतात, एखाद्या भांडणात एखादी चापट मिळाली असेल तिला म्हणून हा कौटुंबिक हिंसाचार होत नाही. तर सायली म्हणते, होतो, कारण कुठल्याही स्त्रीला तिला न विचारता तिच्या परवानगीशिवाय तिच्या शरीराला हात लावणं हा सुद्धा एक मोठा गुन्हा आहे. आणि हो, मग ती तुझी बायको असली तरी सुद्धा तुला काय वाटलं तू असे गुन्हे करत जाशील आणि तुझी सुटका होईल. तर नागराज काका म्हणतात, अरे वाह सायली, तू तर आज अरे तुरेवर आलीयस. तर सायली नागराज काकांना सडेतोड उत्तर देत म्हणते, हो, कारण मांद यावा एवढी तुझी योग्यताच नाहीये. तू तुझ्या बायकोला कस छळलेस ना हे मी प्रत्यक्षात बघितलेलं आहे. त्यामुळे तुझी तेवढी लायकीच नाही की मी तुला मान द्यावा. प्रत्यक्षदर्शनी मी तिच्या पाठीवरचे वळ बघितले आहेत, तिच्या हातावरच्या जखमा बघितल्या आहेत, तिला झालेला मानसिक शारीरिक त्रास मी स्वतःहून पाहिलेला आहे. आणि त्यामुळे आता तुझी सुटका होणं शक्यच नाही. नागराज किल्लेदार, इन्स्पेक्टर साहेब, आताच्या आता FIR नोंदवा आणि याला आत टाका. असं म्हणत सायलीने आता नागराजला चांगलाच दणका दिलेला असतो. आता मात्र नागराज काका घाबरतात आणि म्हणू लागतात, नाही नाही, मी असं काहीही केलं नाहीही, उगाच काहीही बोलते, हिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. आता मात्र प्रतिमा हत्या चिडतात आणि म्हणू लागतात, हे माझ्या समोर बोलताय भाऊजी, तुम्ही अहो माझ्या समोर तुम्ही सुमनवर हात उघडला होता आणि हे मी पाहिलेलं आहे. त्यामुळे सच्चेपणाचा आवाज अजिबातच आणू नका. आता रविराज सर म्हणू लागतात, नागराज, तुला काय वाटलं या गुन्ह्यातून तुझी सुटका होणार. अरे आमच्याकडे साक्षीदार आहेतच आणि स्वतः सुमनही तुझ्या विरुद्ध साक्ष द्यायला तयार आहे. आणि तुझ्यासारख्या गुन्हेगाराला मोकाट सोडणं म्हणजे न्यायदेवतेचा अपमान आहे आणि तो आम्ही होऊ देणार नाही. इन्स्पेक्टर सावंत, याच्यावर FIR नोंदवा आणि आत्ताच्या आता याला 8%. तर इन्स्पेक्टर साहेब नागराज काकांना म्हणतात, काय मग नागराज किल्लेदार, बेल मिळवून बाहेर पडण्याचा मार्ग सुद्धा बंद झाला आहे आणि तो प्लॅन सुद्धा तुमचा फसला आहे. कॉन्स्टेबल, आताच्या आता याला आत टाका. असं म्हणत नागराज किल्लेदारांना घेऊन जायला सांगतात. तर नागराज किल्लेदार ॲडव्होकेट भालेराव यांना म्हणू लागतात, भालेराव, अहो काहीतरी करा, बोला काहीतरी. परंतु ॲडव्होकेट भालेराव काहीच बोलत नाहीत. नागराज काका हातपाय हलवण्याचा, स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असतात. तर अर्जुन त्यांना म्हणतो, तू कितीही हातपाय मारण्याचा प्रयत्न कर, पण तुला जामीन मिळणार नाही. या 3 गुन्ह्याखाली आता तू किती वर्ष जेलमध्ये सडतोस ते बघतच बस. असं म्हणत आता अर्जुनने नागराज काकांना चांगलंच ठमकावलेलं असतं. तर अर्जुन पुढे म्हणतो,
तुला काय वाटलं? तू सुटलास परंतु नाही. माझ्या बायकोला सुचलं की तुझ्यावर घरगुती हिंसाचाराची केस दाखल करावी आणि म्हणूनच तिने हा निर्णय घेतला. खरं तर सुमन काकूही तिनेच हिंमत दिली, तिनेच ताकद दिली आणि म्हणूनच आता तुझा कुठलाही गुन्हा लपून राहणार नाही. तुझ्या सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा तुला मिळणारच आहे, नागराज किल्लेदार. तर सायली नागराजला म्हणते, तू जे एकही वागलायस त्याचा तुला अजिबातच पश्चाताप नाही येणार आहे. म्हणजे तुला असं वाटत आलं आतापर्यंत की बायको म्हणजे आपली मालमत्ता आहे, आपण कसंही वागू शकतो, तिला कशीही वागणूक देऊ शकतो. बायको आहे म्हणून हो तसं वागायचं, तिच्यावर हात उघारला तर एवढं कुठे बिघडलं असंच वाटतं ना तुला? आता सायली सुमन काकूंना नागराजच्या समोर घेऊन येते. सुमन काकू घाबरलेले असतात. सायली सुमन काकूंना आधार देत म्हणते, घाबरू नका सुमन काकू. खरं तर याच्या नजरेला नजर देऊन सांगा की मी तुझी मालमत्ता नाही आणि हो. नागराज किल्लेदार आता नव्याने मनमानी करायची आणि बायकोने ते सहन करायचे हे दिवस संपले आहेत आणि आता हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. प्रत्येक पुरुषाला कळायला हवं की त्याने जर स्त्रीचा आदर केला नाही तर तो मनुष्य म्हणून लायकच नाही. सुमन काकू घाबरलेले असतात. तर प्रतिमा सुमन काकूंना म्हणतात, सुमन अजूनही तू नागराज भाऊजींना घाबरतेस. अगं, त्यांच्या विरुद्ध तक्रार करण्याची तू हिंमत दाखवलीस आणि आता तुझ्या मनात कसली भीती आली आहे. घाबरायची अजिबातच गरज नाही. पण सुमन काकू ही गोष्ट विसरू नका की तुमची हीच भीती या पुरुषांची ताकद बनत असते. पण ज्यावेळी ही स्त्री दुर्गा होते त्यावेळी याच भेकडांना कुठे तोंड लपवावं हेही कळत नसतं. आता मात्र सायलीच्या या शब्दातच सुमन काकूंधली दुर्गा जागी झालेली असते. सुमन काकूंना घाबरता न डगमगता नागराज काकांना प्रतिउत्तर देत म्हणतात, तुम्ही चुकलात, तुम्ही खूप मोठी चूक केली आहे आणि या सगळ्यासाठी तुम्हाला शिक्षा मिळायलाच हवी आणि तुम्हाला शिक्षा मिळावी यासाठी मी सायली आणि अर्जुनला मदत करणार. तर सायली नागराजला म्हणते, हो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा गुन्हा किंवा ही शिक्षा फक्त याच माणसासाठी नाही तर स्त्रीचा अनादर करणाऱ्या समाजातील प्रत्येक पुरुषासाठी मिळणारा हा धडा आहे. असं म्हणत आता सायली, सुमन काकू आणि प्रतिमाहत्या एकजुटीने स्त्री शक्ती काय असते हे नागराजला दाखवून देतात. आता इन्स्पेक्टर सावंत कॉन्स्टेबलला म्हणतात की यांना घेऊन जा. आता ॲडव्होकेट भालेराव काहीच करू शकत नाहीत आणि म्हणूनच नागराज काकांना पुन्हा एकदा जेल झालेली असते. तर दुसरीकडे सायली घरी येते आणि आपल्या कामाला सुरुवात करते. आता कल्पनाताई येत सायलीला विचारतात, हे काय तू अजून सोपायला केली नाहीयस का? तर सायली म्हणते, आई, एवढं काम आवडते आणि मग जाते. तर कल्पनात ताई सायलीच कौतुक करत म्हणतात, सायली, मला तर तुझा अभिमान वाटतो. आज तू जे काही केलंस त्यामुळे सुमनला मात्र शांत झोप लागली आहे आणि नागराजच्या बाबतीत तू जे पाऊल उचललं त्यामुळे सर्वांनाच तुझा अभिमान वाटत आहे. सायली, अगं, तुझं कौतुक करावं तितकं कमी, कारण नेहमीच तू आणि अर्जुन या घरासाठी हटत असता. किती झट्टाव या घरासाठी. तर सायली म्हणू लागते, आई, अहो, आमचं पण घर आहे आणि या घरची मी सून आहे. तर कल्पना ताई सायलीला म्हणतात, सायली, या घरात दुसरी सुद्धा सून असते परंतु तिला मात्र घराबद्दल काहीच वाटत नाही. ती तर हे घर जोडण्यासाठी नाही तर फक्त तोडण्यासाठी आली आहे. तिला माणसं जोडता येत नाही तर तोडता येतात. तर सायली कल्पना ताईंना म्हणते, जाऊ देत नाही, तिचा विषयच नको जाऊ देत, तुम्ही जा आणि शांत झोपा. तर कल्पनात ताई सायलीला म्हणतात, सायली, अगं, झोपायची गरज तर तुला आहे. अगं, सकाळपासून किती दगदग करतेस, किती काम करणार आहेस. जरा स्वतःसाठी वेळ दे, जरा आराम काम तरी कर आणि मला एक सांग, तुला दमायला होत नाही काग? तर सायली म्हणते, अहो आई, दमण इतकं मी काम तरी काय करते. आता एवढेच काम राहिलेत. हे दूध फ्रीजमध्ये टाकायचं आहे. अस्मिता ताईसाठी बदाम भिजत टाकायचे आहेत. आणि त्याच वेळी सायलीला आळस येत असतो. सायली म्हणते,
आणि मला मटके भिजत टाकायचे, मग मी झोपायला जायला मोकळी असं म्हणत ती दुधाचं पातेलं फ्रीजमध्ये ठेवायला जात असते. परंतु त्याच वेळी कल्पनाताई तिच्या हातातील पातेलं काढून घेतात आणि म्हणू लागतात, हे सगळं नंतर ही काम होतच राहतील आणि आता ही काम मी करेन, तू जायचं आणि शांतपणे आराम करायचा. सायली म्हणते, आई हो थोडीच काम राहिली आहेत, मला करू द्यात ना. कल्पनाताई म्हणतात, आता मी तुझ्यावर ओरडेना आणि काय सकाळपासून माझ्या मुलाला वेळ दिलायस की नाही त्याच्याशी बोलायला, तरी तुला वेळ मिळालाय का? नाही ना. मग आता जायचं थोडा वेळ त्याच्याशी गप्पा मारायचं आणि मग मात्र आराम करायचा. सायली म्हणते, बरं असं म्हणत सायली आता तिथून निघून जाते. परंतु घरातील सर्वांनाच सायलीच्या कर्तृत्वाचा, तिच्या वागण्याचा अभिमान वाटत असतो. तर दुसरीकडे मात्र सायलीने नागराजची झोप उडवलेली असते. आता मात्र याचा महीप शिकरे फायदा घेतात. नागराजची ती अवस्था पाहतात आणि महीप शिकरे म्हणतात, काय रे नाग्या, काय झालं? नाग्या, अरे ऐक तरी, मला सकाळीच स्वप्न पडलं होतं. कोणीतरी माझ्या कानात येऊन बोललं की मी तर आता जेलच्या बाहेर जाणार आहे आणि बाहेर गेल्यानंतर तोंड उघडलं तर मला मैताला यावं लागणार आहे पोलिसांच्या पह्यात. पण नाही, हे सगळं स्वप्न होत रे, ते खरं नाही होणार. कारण कसं आहे ना, मनभर शेण खाऊन तो पुन्हा एकदा चेनमध्ये जेवून सडला आहे. काय रे नाग्या, एवढे प्रयत्न करत होतास ना, एवढ्या फुशारक्या मारत होतास ना, पण त्या फुशारक्या मारण्या अगोदर अरे हा तरी विचार करायला हवा होता. तू शेर तर तो 1.25 शेर अर्जुन सुभेदार, आणि आता तू कितीही प्रयत्न केलेस तरी तो काही तुला जेलच्या बाहेर जाऊ देणार नाही आणि तुझी काही सुटका होणार नाही. ते सगळं ठीक आहे, पण एक गोष्ट मात्र सांगायची आहे, ती म्हणजे आता लवकरच माझी सुटका होईल आणि तू मात्र असाच जेलमध्ये चढून राहशील. कारण ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार म्हणतात त्याला, आणि तो काही तुझी सुटका होऊ देणार नाही. आणि हो, माझी इथून एकदा सुटका झाली की कसा गायब होतो ते बघ. आणि जिचा तू पत्ता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारला देणार होतास ना, ती सुद्धा या जगाच्या नजरे आड कशी होते बघतच राम. मग तू कितीही प्रयत्न केलेस, कितीही हातपाय मारलेस, तरी जिचा पत्ता तू देणार होतास ती कधीच कोणाला सापडणार नाही. दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं कल्पनाताई पाण्याचा जार घेऊन रूममध्ये येतात. तर त्यावेळी प्रतापराव आवाज देत म्हणतात, कल्पना मला एक ग्लास पाणी दे. परंतु कल्पनात ताईंचा काही लक्ष नसतो. प्रतापराव पाहतात तर कल्पनात ताई कुठल्या तरी विचारात असतात आणि म्हणूनच प्रतापराव कल्पनात ताईंना विचारतात, कल्पना काय झालं, कसला विचार करतेस आणि कोणाचा विचार करतेस? कल्पनात ताई म्हणतात, काही नाही हो सायली, अर्जुनचा विचार करते. प्रतापराव म्हणतात, काय झालं, त्यांच्यात भांडण झाली आहेत का? तर कल्पनात ताई म्हणतात, भांडायला त्यांना वेळ तरी मिळायला हो, दोघांना फुरसत आहे का? सायली बघावं त्यावेळी तिच्या घरच्या कामांमध्ये असते आणि अर्जुन त्याच्या कामात, आणि ज्यावेळी सायलीला वेळ मिळतो त्यावेळी सायली त्याच्या ऑफिसच्या कामात त्याला मदत करते. तर प्रतापराव म्हणतात, थोडक्यात काय तर या दोघांना एकमेकांसाठी असा वेळच मिळत नाही. म्हणजे दोघं बोलतात ते फक्त कामासंदर्भातच. कल्पनाताई म्हणतात, हो ना, बघावं त्यावेळी त्यांच्या हातात कामाच्याच गोष्टी असतात. तर प्रतापराव म्हणतात, तेच तर मी सुद्धा पाहिलं आहे सायली, अर्जुन नेहमीच त्यांच्या कामामध्ये बिझी असतात आणि आता तर त्या नागराजच्या केसमुळे अजूनच त्यांना या सगळ्यात त्रास झाला आहे. परंतु त्यांना स्वतःचा असा वेळ मिळणं खूप गरजेचं आहे. कल्पनाताई म्हणतात, मीही तोच विचार करत आहे, त्यांना स्वतःसाठी असा वेळच मिळत नाहीये. प्रतापराव म्हणतात, काही हरकत नाही, आपण बोलू त्यांच्याशी. असं म्हणत प्रतापराव आता कल्पनाताईंना शांत करतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली झोपण्याचा प्रयत्न करत असते, परंतु सायलीला काही शांत झोप लागत नसते. सायली तळमळत असते, तिला शांत झोप लागत नसते. कारण रूममधल्या लाईट चालू असताना तिला झोप येत नसते. सायली उठते आणि अर्जुना म्हणते, काय हो, अजून किती वेळ लागणार आहे? तुम्हाला तर माहीत आहे ना
की लाईट चालू असल्या तर मला झोप लागत नाही. प्लीज जरा त्या लाईट बंद करा. तर अर्जुन म्हणतो 5 मिनिटं. सायली म्हणते 5ची 15 मिनिट कधी होतील कळणारही नाही. आणि सासूबाईंनी मला एवढं आवडीने झोपायला पाठवलं ते काही झोप पूर्ण होणार नाही. अर्जुन म्हणतो 4 मिनिट. सायली म्हणते म्हणजे आहेतच अजून. तर अर्जुन म्हणतो 3 मिनिट. सायली म्हणते कसली खासागीस चालू आहे हो तुमची. अर्जुन म्हणतो 1 मिनिट. सायली म्हणते 1 मिनिट सुद्धा नाही, आता लाईट बंद करायची. अर्जुन म्हणतो आर्ग्यू करण्यामध्ये 5 मिनिट गेली आहेत. परंतु बरं ठीक आहे, मी लाईट बंद करतो. तू शांत झोप, माझं काम मी उद्या करीन. असं म्हणत अर्जुन लाईट बंद करतो. लाईट बंद होताच एका क्षणात सायली झोपी जाते. अर्जुन म्हणतो हे काय ही झोपली पण म्हणजे हे बरं आहे, दुसऱ्याची झोप मोड करायची आणि आपण मात्र शांत झोपायचं. कशी का झोप लागते हिला, असं म्हणत अगदी प्रेमानेच अर्जुन सायलीकडे पाहत असतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी पदर खोचून सायली किचनमध्ये आपल्या कामाला सुरुवात करायला येते. त्याचवेळी आता विमलताई सायलीला थांबवत म्हणतात, थांबा, तुम्ही काहीही काम करायचं नाही, आज सगळी काम मी करणार आहे. तुम्हाला कल्पना ताईने त्यांच्या रूममध्ये बोलावलं आहे. सायली म्हणते एवढा कांदा चिरून देते आणि मग जाते. तर आता विमलताई म्हणतात नाही, तुम्ही काहीच काम करायचं नाही, तसं मला वहिनींनी बजावलं आहे, त्यामुळे तुम्ही आता वहिनीच्या रूममध्ये जायचं आहे. तर आता हे ऐकताच सायरी थोडी घाबरते आणि म्हणू लागते, आईनी मला बोलावलं आहे. तर विमलताई म्हणतात तुम्हालाच नाही, तर अर्जुन दादांनाही बोलावलं आहे. आता मात्र सायली घाबरते, ती विचार करू लागते. तर आता येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली छान तयार होऊन अर्जुनच्या समोर उभी असते आणि अर्जुन तिच्यामध्ये पूर्णपणे हरवून गेलेला असतो. अर्जुन म्हणतो एवढं सुंदर कसं काय कोण दिसू शकतं. सायली अर्जुनला भानावर आणते आणि म्हणते चला. तर त्याचवेळी अर्जुन सायलीला आपल्याजवळ ओढून घेतो. तर त्यानंतर सायली अर्जुनला म्हणते आईने आपल्याला त्यांच्या रूममध्ये बोलावलं आहे. कशाला बोलावलं असेल, मला तर खरंच खूप भीती वाटत आहे. आता अर्जुन आणि सायली कल्पना ताईच्या रूममध्ये येतात. तर अर्जुन म्हणू लागतो मम्मा काय झाले. तर प्रतापराव म्हणतात अगोदर दरवाजा बंद करून घे सायली. तर सायली ही घाबरलेली असते. अर्जुन प्रतापरावांना म्हणतो डॅड आपल्या घरात काही घडलं आहे का, तुम्ही असे का वागत आहात. तर प्रतापराव म्हणू लागतात अर्जुन तू तर एक नामवंत वकील आहेस आणि एवढी साधी गोष्टही तुला कळत नाही. आता मात्र अर्जुनही घाबरून गेलेला असतो. आता प्रतापराव आणि कल्पनाताई यांचा प्लन नक्की काय असेल. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.